नमस्कार प्रेक्षक मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत. बिग ब्रेकिंग न्यूज. केंद्रीय मंत्रिमंडळातून या क्षणाची सर्वांना भेडसावणारी बातमी. भारतात राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांसाठी संविधानात होणार संशोधन. देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबत कोविंद समितीच्या शिफारसी मंत्रिमंडळाने स्वीकारल्या. वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक बहुमताने पास. नेमकं एक राष्ट्र एक निवडणूक आहे काय? संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणे होय. म्हणजे 543 जागा केंद्रशासित प्रदेश मिळून 4130 जागांसाठी एकाच वेळी निवडणुका घेणे. खासदार आमदाराची निवड प्रक्रिया एकाच दिवशी घेणं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एकाच वेळी निवडणूक घेण्याबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी आहे. 1951 म्हणजे पहिली निवडणूक व 1967 या काळात एकाच वेळी निवडणुका घेण्यात आल्या. विधी आयोग एक कायदा आयोग. 5 वर्षात लोकसभा आणि सर्व विधानसभासाठी एक निवडणूक. संसदीय समिती 1980 अहवाल. एकाच वेळी 2 टप्प्यात निवडणुका घेण्याबाबत पद्धत सुचवली. रामनाथ कोविंदांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांसोबत चर्चा केली. यावर मिळालेल्या भरघोस प्रतिसादात एकाच वेळी निवडणूक घेण्यास व्यापक पाठिंबा असल्याचे दिसून येतो. शिफारसी आणि पुढील कार्यक्रम कसा? 2 टप्प्यात अंमलबजावणी. पहिला टप्पा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे. दुसरा टप्पा सार्वत्रिक निवडणुका 100 दिवसाच्या आत घेणे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 100 दिवसाच्या आत घेणे. सर्व देशासाठी सामायिक मतदार यादी म्हणजे एकच मतदार यादी सविस्तर चर्चा करणार. त्यासाठी विविध ब्लॉक्स गट तयार केले जाणार. म्हणजे अशा पद्धतीने वन नेशन वन इलेक्शन विधायक जो ड्राफ्ट आहे हा संसदेत म्हणजे युनियन कॅबिनेटमध्ये पार पडला. म्हणजे मोदीजींच्या वाढदिवसा दिवशी हा जो विधेयक आहे हा पास झालेला आहे. आणि जो 29च्या निवडणुका या सार्वत्रिक आणि एकाच वेळी घेण्यात येतील. म्हणजे वन नेशन वन इलेक्शन. आणि यासाठी संविधानात संशोधन म्हणजेच बदल हा केला जाणार आहे. तुम्हाला या व्हिडिओशी तुमचं मत काय जरूर कमेंट करा. व्हिडिओबद्दल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.